तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन काय होतं आपण पाहिलं. आता या प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण देखील झालेली आहे. 10 लाखात प्रश्नपत्रिका घेऊन 15 लाखात विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या संशयित आरोपीनं 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाख रुपयांमध्ये विकल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळते. दरम्यान सीबीआयचं पथक आता जयपूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तर नीट परीक्षेचा हा पेपर नेमका कसा फुटलाय आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून मूळ प्रश्नसंचच लीक झाला. 1 मे रोजी हा पेपर स्पीकरमधील साथीदाराला मिळाला आणि त्यानंतर एका पीजी चालकाला आणि नंतर कोचिंग नेटवर्कला पेपर मिळाला. 3 मे 2026च्या परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच पेपर लीक झाला. पेपर प्रति विद्यार्थी 5 लाख रुपयांना विकला गेल्याचा संशय आहे. लीक झालेल्या 400 प्रश्नांपैकी 120 प्रश्न हे मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारले गेलेत. जयपूरचा मनीष आणि सिकडचा राकेश या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. राजस्थान एसओजी कडून आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण तपास आता सीबीआय